हाय मैत्रिणींनो, मी नीता घोंगडे स्वागत करते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी झाली तयार आणि आता आम्हाला दोघांना जायचं आज बाहेर. तर बाहेर कुठं जायचं सांगते. तर पाहुण्याची वगैरे तब्येत ठीक नव्हती, तर त्यांना बघायला जायचं होतं. कारभाऱ्यांना पण आज सुट्टी होती, तर त्याच्यामुळं कसं जावं म्हणलं दोघांनी, कारण नंतर सुट्टी भेटत नाही. तर आम्ही निवडला शॉर्टकट मार्ग. तर शॉर्टकट मार्ग ठरला जीवघेणा. तर जीवघेणा कसा माहिती आहे का, तर जेवढा उशीर आम्हाला लांबच्या रस्त्याने लागत नाही तेवढा आम्हाला शॉर्ट रस्त्याने लागला आणि थोडंसं पाहायला पण लागलं होतं. आणि इथे पाहुण्याला वगैरे भेटून आलो, चहा वगैरे पाणी पिऊन आलो. तिथे एका झाडाला झोका होता, तर झोका घेऊन आलो मनसोक्त. आणि घरी आल्यावर करायची होती डाळबट्टी. मुलांनी सांगितली डाळ बाफळे कर, तर त्यासाठी आता मी वरण करते. आणि खूप थकून आलेली होती, तरी पण म्हणलं चला संध्याकाळी जेवणासाठी तर बनवावंच लागेल. तर इथे मी आता वरण बनवून घेते. त्याच्यामध्ये टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकला, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. तर डाळबट्टीला थोडंसं पातळच वरण लागतं, तर असं मी एवढं पातळ वरण केले मी थोडंसं. आणि याच्यानंतर जे आपले बाफळे केले, तर त्याच्यामध्ये 2 वाट्या मी गव्हाचं पीठ, अर्ध्या वाटीपेक्षा रवा घेतला, ओवा टाकला, थोडीशी हळद टाकली आणि गरम मोहन टाकली याच्यामध्ये आणि पीठ मळून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवले. याच्यानंतर बाफळे वाफवून घेतले. खाली कढईत पाणी गरम ठेवलं आणि चाळणीमध्ये रुमाल ठेवला आणि त्याच्यामध्ये बाफळे ठेवले. आणि आता हे 5 ते 10 मिनिटासाठी मी याला वाफवून घेतले. आणि बघू शकता मस्त आपली बाफळे वाफलेले आहे. त्याच्यानंतर मी कट करून घेतले आणि याच्यानंतर गरम गरम असं तेल झाले, तर त्याच्यामध्ये आता मी तळून गेले. तर आजचा मिनी ब्लॉग आणि आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब.